श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिलेने घटस्थापनेच्या अगोदर कोणकोणती कामे करावीत जेणेकरून कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये अखंड वास करेल, माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहील, तिचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर भरभरून राहील, त्यासाठी कोणकोणती कामे करावीत ते आज मी या व्हिडिओतून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। तर घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। आपले जे अंगण आहे ते अंगण पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे, झाडू मारून घ्यायचं आहे आणि आपण अंगण जे आहे ते स्वच्छ धुवून घेणार आहोत। जर तुमच्या घरापुढे चांगलं अंगण असेल तर ते तुम्ही स्वच्छ धुवून घ्या। त्यानंतर तुम्ही शेणाने त्यावरती सडा टाकू शकता। तर देवीच्या स्वागतासाठी आपण सारवूनही घेऊ शकतो, परंतु जे शहरी भागामध्ये राहतात तर ते आपलं अंगण आपण पावडर वगैरे टाकून स्वच्छ धुवून घेऊ शकतात। तर पहिल्यांदा छान साफ करून घ्यायचं, म्हणजे धुळीच्या स्वरूपात जी नकारात्मकता आपल्या घराबाहेर साठलेली असते ते दूर होते। त्यासाठी छान पहिल्यांदा झाडू मारून घ्यायचा, त्यानंतर आपण पावडर वगैरे टाकून धुवून घेणार आहोत। त्या अगोदर आपण थोडंसं हळदीचं पाणी आपल्या उंबरठ्यावरती शिंपडून घ्यायचंय। हळदीचं पाणी उंबरठ्यावरती शिंपडल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, त्यासाठी हा खूप प्रभावी उपाय आहे। तुम्ही इतर दिवशीही किंवा पौर्णिमेला शुक्रवारी हा उपाय करू शकता। पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि ते पाणी उंबरठ्यावरती शिंपडायचे। याशिवाय उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना पाणी शिंपडल्याने आपले जे पितृ असतात ते पितृ आपल्या जे पितर असतात, आपले जे पूर्वज असतात ते आपल्या उंबरठ्याच्या साईडला बसलेले असतात असं सांगितलं जातं। त्यामुळे आपण जेव्हा पाणी शिंपडतो तेव्हा ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात असं देखील सांगितलं जातं। त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। तर आपण अंगण साफ करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या घरातील जी जाळजळमट असो की जी काही धूळ असो ते आपण पूर्ण या दिवशी साफ करून घ्यायचे। आपलं जे पूर्ण घर आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे। जी नकारात्मकता आहे ते आपण घराच्या बाहेर काढणार आहोत, म्हणजे जी अलक्ष्मी आहे तिला घराच्या बाहेर काढायचं आहे आणि लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आमंत्रित करायचे। त्यासाठी आपण आपलं घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचंय। तर नवरात्रीच्या अगोदर 15 दिवस या तयारीला आपण सगळेजण तयारीला लागतो। तर प्रत्येक महिला आपलं घर स्वच्छ करत असते, याला दसरा काढणं असं देखील म्हटलं जातं। परंतु जी रोजची काम आहे, जी झाडू मारणं, पुसून काढणं किंवा हळदीचं लेपन, ते तर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी करायचं आहे आणि जी मोठी मोठी काम आहे ते तुम्ही अगोदर 15 दिवस आटपून घेतलेलीच असतील। तर आता आपण आपलं जे घर आहे ते मिठाच्या आणि हळदीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। तर घर पुसत असताना मीठ आणि हळद का टाकावी पाण्यामध्ये, तर हळद असते ती खूप सारी नकारात्मकता नष्ट करते आणि मीठ असते त्या मिठामुळे आपल्या जर घरामध्ये छोटेसे जे वास्तुदोष असतील एखाद्या कानाकोपऱ्यामध्ये ते पूर्ण निघून जातात। याशिवाय मिठामुळे जर कसं होतं ते जंतुनाशक सुद्धा बनतं आणि घरामध्ये मिठाच्या पाण्याने आपण घर पुसून काढल्यामुळे घरामध्ये कीटक येत नाहीत, चिलटं होत नाहीत, झुरळं होत नाहीत, माशा होत नाहीत। त्यासाठीही मीठ टाकल्याने खूप फायदेशीर आहे, असं याचा खूप प्रभाव आहे। वास्तु दोषापासूनही मुक्ती देते आणि आपल्या हेल्थच्या दृष्टीने सुद्धा मिठाच्या आणि हळदीच्या पाण्याने घर पुसून काढल्यामुळे आपल्याला त्याचा फायदाच होतो। तर तुम्ही अंथरूण पांघरूण असो किंवा घराच्या स्क्रीन असो, पडदे असो, घरातील सोफ्याचे कवर, बेड कवर किंवा मोठी मोठी भांडी घासणं असो, तर ही तयारी तुमची झाली असेलच, कारण की नवरात्रीच्या अगोदर प्रत्येक स्त्री आपलं घर पूर्णपणे चकाचक करत असते। कारण की नवरात्रीमध्ये आपली देवी, आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये 9 दिवस अखंड वास करत असते, सूक्ष्म स्वरूपात ती आपल्या घरामध्ये वास करत असते। त्यासाठी आपलं घटस्थापनेच्या दिवशी आपला जो देवारा आहे तो देवाराही स्वच्छ आपल्याला करून घ्यायचा आहे। पूर्ण देवारा तुम्हाला काढता येत असेल तर काढून तो स्वच्छ करून घ्या। सगळे फोटो वगैरे स्वच्छ करून घ्या। फोटोवरतीही तुम्ही हळदीचं पाणी शिंपाडून फोटो, देवघर स्वच्छ करून घ्यायचे किंवा असं वाटीमध्ये थोडंसं हळदीचं पाणी घालून त्यामध्ये आपला जो रोजचा देवपूजेचा रुमाल आहे तो भिजवून घ्यायचा आणि त्याने आपले जे फोटो, देवघरातील फोटो, त्यानंतर देवघर आहे ते सुद्धा पुसून घ्यायचं। यामुळे सुद्धा खूप सारी नकारात्मकता घरातून निघून जाते आणि हाच दिवस आहे आपल्या घरातून अलक्ष्मी बाहेर काढण्याचा आणि आपल्या घरामध्ये देवीचं स्वागत करण्याचा। कारण की असं घर बघा जिथे शांतता आणि स्वच्छता असते ना, अशा घरामध्ये अष्टलक्ष्मी, लक्ष्मीचा वास असतो, ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते। त्यासाठी आपलं घर स्वच्छ आणि ही नीटनेटकं असावं। तुम्ही जर घर स्वच्छ नीटनेटकं केलं तर सणासुदीला अशी स्वच्छता केली तर बघा तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल। तर आपलं जे नेहमीचे जे फोटो वगैरे आहे ते सुद्धा मी देवघरातली सगळे व्यवस्थित
धुवून घेतलेले आहेत, पुसून घेतलेले आहेत। तर यानंतर आपल्याला करायचं आहे हळदीचं लेपन उंबरठ्यावरती। त्यासाठी चमचाभर हळद आणि त्यामध्ये थोडंसं दही मिक्स केलेलं आहे आणि 1 चमचाभर मी तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे। तर तुम्ही फक्त हळदीमध्ये गोमूत्र आणि थोडंसं पाणी किंवा गंगाजल करूनही टाकूनही तुम्ही हळदीचं लेपन करू शकता। तर आपण हळदीचं लेपन शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या अशा तिथींना करतो। तसंच नवरात्रची सुरुवात म्हणजे घटस्थापना आणि या दिवशी आपण आपल्या घरात देवीला आमंत्रित करायचं आहे। घरोघरी घटस्थापना केली जात असेल तर तुमच्या घरी घटस्थापना केली जात नसली तरीही तुम्ही हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे, कारण की आपला उंबरठा जेथूनच आपली चांगल्या आणि वाईट ज्या गोष्टी असतात त्या घरातून बाहेर, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि वाईट गोष्टी घरातून बाहेर जात असतात। तर त्यासाठी आपला उंबरठा असतो तो सुशोभित आणि जर छान असेल तर आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी आणि जी सकारात्मकता आहे, जी माता लक्ष्मी आहे ती घरामध्ये नक्कीच प्रवेश करेल। त्यासाठी आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन असावं। हळदीच्या लेपनामुळे नकारात्मक ऊर्जा, करणी बाधा, दृष्ट वगैरे अशा ज्या गोष्टी असतात, नजरबाधा असते, ते घरामध्ये प्रवेश करत नाही। त्यासाठी हळदीचं लेपन शुभ प्रसंगी असावं। नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला हळदीचं लेपन न विसरता करायचे। तर यामध्ये दही का घातलं तर दही घातल्यामुळे खूप सारी नकारात्मकता नष्ट होते आणि देवीला दही, दूध, तूप या गोष्टी खूप आवडतात। यासाठी मी थोडंसं दही आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ देखील देवी लक्ष्मीला आणि देवीला, कोणत्याही देवीला खूप प्रिय आहे। तुम्ही शुभ प्रसंगी अशी तांदळाच्या पिठाची रांगोळी काढू शकता। तर इथे बघा मी तांदळाच्या पिठाने थोडीशी उंबरठ्यावरती रांगोळी काढलेली आहे। पुढं तांदूळ जे असतात ते तांदूळ थोडेसे पाण्यामध्ये भिजत घालून ते तांदूळ पुन्हा वाटून घ्यायचे आणि त्या वाटलेल्या तांदळाने रांगोळी काढून घेतलेली आहे। ही रांगोळी देखील देवीला आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी असते। तुम्ही नक्कीच करून बघा। उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला दिवं लावायचं आहेत। हळदी, कुंकू, पुष्प, धूप, दीप ओवाळून आपण उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे। देवीला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई, तू माझ्या घरामध्ये अखंड वास कर। आज नवरात्रीच्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी, घटस्थापने दिवशी तू माझ्या घरामध्ये ये आणि असाच अखंड वास तू माझ्या घरामध्ये कर। भरभरून आम्हाला आशीर्वाद दे आणि उत्तरोत्तर आमची प्रगती होऊ दे, अशी आपण देवीकडे प्रार्थना करायची आहे आणि आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे। यानंतर आपण आपल्या घराबाहेर छोटीशी रांगोळी काढून त्यावरती तुम्ही एक कलश पाण्याने भरून नक्की ठेवा। असा पाण्याने भरून कलश ठेवल्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होते। कलशामध्ये फक्त पाणी भरायचे, हळदी कुंकून एक फूल व्हायचं आहे। यानंतरचं आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे की आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपाडून घ्यायचं आहे। गोमूत्र हे खूप पवित्र असतं, ते नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास करतं, कारण कोणत्याही देवीला गोमूत्र खूप प्रिय आहे। त्यासाठी तुम्ही घरामध्ये गोमूत्र आवर्जून शिंपडा। एखाद्या फुलाच्या मदतीने किंवा तुम्ही आंब्याच्या पाण्याच्या मदतीने किंवा तुम्ही लिंबाच्या पानाच्या मदतीने गोमूत्र घरामध्ये शिंपाडू शकता। त्यानंतरचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपला जो मुख्य प्रवेशद्वार, आपलं मुख्य प्रवेशद्वार असतं ते सुशोभित असावं। माता लक्ष्मी त्यामुळे खूप आकर्षित होते, देवीचं आगमन होणार आहे। त्यासाठी आपलं मुख्य प्रवेशद्वार आपण ओल्या कपड्याने पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे। मुख्य प्रवेशद्वारावर, मुख्य आपल्या चौकटीवर तुम्ही आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण नक्की लावा। आंब्याची पानं हे माता लक्ष्मीला आकर्षित करतात। त्यासाठी सणासुदीला आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या स्वागतासाठी तुम्हाला चौकटीवरती आंब्याच्या पानाचं तोरण हे आवर्जून लावायचे। तर इथे आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घेतलेला आहे। तर आतून बाहेरून दरवाजा पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा। त्यानंतर आपण ओल्या कुंकवाने यावरती स्वस्तिक हे चिन्ह काढून घेणार आहोत। मुख्य दरवाजावरती तुम्ही स्वस्तिक, ओम यासारखी चित्र किंवा चिन्ह चिटकवलेली असतील, गणपतीचं चित्र चिटकवलेलं असेल, अशी शुभ चिन्ह तुम्ही मुख्य दरवाजावर चिटकवलेली असतील तरी पण तुम्हाला ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीनेच तुम्हाला या दिवशी स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। कितीही शुभ चिन्ह चिटकवलेली असली तरीही तुम्ही ओल्या कुंकवाने जर स्वस्तिक काढलं तर त्यामध्ये खूप प्रभाव तुम्हाला याचा दिसून येईल, कारण की स्वस्तिक ह्या चिन्हामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो, त्याच्यामध्ये श्री गणपती बाप्पांचा वास असतो। त्यामुळे घरामध्ये कोणतंही विघ्न येत नाही। त्यासाठी तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह काढायला अजिबात विसरू नका। स्वस्तिक चिन्ह नुसतं काढायचं नाही, त्यानंतर त्याला हळदी, कुंकू, पुष्प व्हायचं आहे, धूप, दीप, निरंजन दाखवून घ्यायचे, अशी आपण त्याची पूजा करून घेणार आहोत। म्हणजे त्यामध्ये एक प्राण तयार होतात आणि आपल्या घरामध्ये जी येणारी वाईट नजर
किंवा जे वाईट विघ्न ते स्वस्तिक हे चिन्ह रोखून धरतो। त्यानंतरचं काम आपल्याला करायचं ते म्हणजे आपलं जे किचन आहे, जिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो, ते किचन आपण पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे। स्वच्छ तुम्ही धुवून घ्या, तुमचा स्टोव वगैरे असेल ते धुवून घ्या। यानंतर नवरात्रीमध्ये घरामध्ये तुम्ही मांसाहार करायचा नसतो, त्यासाठी आपलं जे किचन आहे ते स्वच्छ करून घ्यायचं। स्वच्छ करून घेतल्यानंतर शेगडीवरती तुम्ही दूध वगैरे शिजायला ठेवू शकता। त्यानंतर तुम्ही शेगडीची पूजा करा, म्हणजे चूल चालू असताना आपण चुलीची पूजा करायची आहे। तर किचनमध्ये तुम्ही ओल्या हळदीने किंवा ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह बनवायचं आहे। तर आपली जी अन्नपूर्णा माता, जी धन धान्याची जी देवी आहे, तिच्यामुळे आपल्या घरामध्ये धन आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही। आपलं घर धनधान्याने भरून राहावं, कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याचा तुटवडा भासू नये, यासाठी आपण अन्नपूर्णा मातेची नक्कीच या दिवशी पूजा करायची। त्यासाठी आपण आपल्या किचनमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे। आपल्या स्टोवला देखील तुम्ही हळदी कुंकू पुष्प धूप दीप दाखवून ओवाळून घ्यायचे। अशी तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा करून घ्यायची आहे। तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरीही तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, घटस्थापनेच्या दिवशी आपले जे देवाऱ्यातले जे काही देव आहेत ते सगळे देव आपण स्वच्छ करून घेणार आहोत। म्हणजे तुम्ही पितांबरीने वगैरे घासू शकता, स्वच्छ करून घेऊ शकता। त्यानंतर जे आपले जे देव आहे ते स्वच्छ केल्यानंतर तुम्ही देवांना पंचामृताने स्नान घालायला विसरू नका, कारण की यानंतर 9 दिवस देव हलवले जात नाही। तर तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे घरामध्ये घटस्थापना करू शकता, किंवा घटस्थापना करत नसाल तरीही तुम्ही घरामध्ये जे काही देव आहेत, जे काही देवांचे टाक आहेत, देवांच्या मूर्त्या आहेत, त्यांना तुम्ही पंचामृताने स्नान घालून घ्यायचे। कारण की 9 दिवस हे देव घटी बसले जातात, यानंतर देवांना हलवलं जात नाही। फक्त हळदी कुंकू वाहून यांची पूजा केली जाते, धूप दीप दाखवलं जातं, परंतु स्नान घातलं जात नाही। त्यासाठी देव घटी बसणार आहे त्या अगोदर आपण एकदा पंचामृताने स्नान देवांना नक्की घालायचे। तर या शुभ दिवशी तुम्ही घरातील सगळ्या देवांना पंचामृताने स्नान घाला, त्यानंतरच तुम्ही देवपूजा करा। त्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे नवरात्रीमध्ये सगळ्यांचा बऱ्याच जणांचा उपवास असतो, घरामध्ये एखाद्याचा तरी उपवास असतो। त्यासाठी तुम्ही जे उपवासाचं मीठ असतं ते सेपरेट ठेवा, एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये सेपरेट काढा। तर उपवासासाठी असं सैंधव मीठाचा वापर केला जातो, जे थोडंसं गुलाबीसर रंगाचं असतं, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। असं मीठ तुम्ही आणू शकता। उपवासासाठी फक्त हे मीठ खाल्लं जातं, उपवासामध्ये हे मीठ तुम्ही वापरू शकता। आणि तुम्ही जर साधं मीठ घेणार असाल तर साधं मीठही तुम्ही एखाद्या सेपरेट भरणीमध्ये काढून ठेवा, म्हणजे आपले जे दुसरे हात असतात ते उपवासाच्या मिठाला लागत नाहीत आणि आपल्या व्रतामध्ये जे वापरलं जाणारं मीठ आहे ते स्वच्छ राहतं। तर इतर वेळेस देखील तुम्ही असं मीठ सेपरेट ठेवू शकता। बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना केली जात नाही, किंवा काहींच्या घरामध्ये गावी घटस्थापना केली जाते। तर इथे तुम्हाला जर काही सेवा करायची असेल की नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करत नाही, गावाकडे घटस्थापना केली जाते, आपण काहीतरी करावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही अखंड दिवा देखील लावू शकता। अखंड दिवा म्हणजे खंड न पडून देता आपण 9 दिवस हा दिवा तेवत ठेवायचा आहे। तर यासाठी तुम्ही घटस्थापना नाही केली तरीही चालेल, घटस्थापना केली नसली तरीही तुम्ही फक्त अखंड दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये इच्छेनुसार तुम्ही लावू शकता। तर प्रत्येक स्त्रीने घटस्थापनेच्या दिवशी घरामध्ये कलश स्थापना आवर्जून करायची। तुमच्या घरामध्ये जर पहिल्याच कलश स्थापना कलश असेल तर तो तुम्ही बदलू शकता, म्हणजे त्यातला नारळ पाणी वगैरे बदलू शकता, किंवा जो काही तांब्या वगैरे आहे तो घासून चकाचक करून तुम्ही पुन्हा एकदा कलश स्थापना करायची आहे। तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रत्येकीने न विसरता कलश स्थापना करायची आहे। घरामध्ये घटस्थापना करो किंवा नाही करो, तर तुम्ही कलश स्थापना ही आवर्जून करायची आहे। ही काही छोटी मोठी कामे आहे ती तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नक्कीच करा, त्यामुळे देवी तुमच्या घरामध्ये नक्कीच वास्तव्य करेल।